हॅलो नमस्कार, मी भारती यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी शिवलेले ब्लाऊजचं डिझाईन पाहणार आहोत। तर बघा, पूर्ण जे 4 ब्लाऊज आहे मी डिझाईनचे शिवून घेतलेले आहेत। तर आपण एक एक करून सगळ्या ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, आपण एका साईडला एवढे ब्लाऊज ठेवून घेऊ आणि एक एक ब्लाऊजचं डिझाईन बघू। तर बघा, सगळ्यात आधी आपण ब्लाऊजचं डिझाईन बघा। तर बघा किती छान आणि मस्त अशी लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची, आणि छोटी अशी छोटी फ्लावर अशी डिझाईन मी काढून घेतलेली आहे। तर बघा, घातल्याच्या नंतर खूप मस्त असं ब्लाऊज दिसते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी डिझाईन एकदा ट्राय करून बघा, खूप छान आणि खूप मस्त दिसते पाठीवर, आणि घातल्याच्या नंतर कम्फर्टेबल पण वाटते। आणि हा ब्लाऊज आहे कटोरीचं ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे। तर कस्टमरला कटोरीचंच ब्लाऊज हवा होता, तर मी कटोरीचंच ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। तर बघा, पूर्ण ब्लाऊज रेडी झालं। आता आपण याला साईडला ठेवून घेऊ। आता घेऊ आपण नेक्स्ट ब्लाऊज। तर बघा, आता आपण दुसरं ब्लाऊज घेतलं। तर हा ब्लाऊज मी डीप नेकमध्ये शिवून घेतलेला आहे आणि याला सिंपल असे दोरी आणि लटकन लावून घेतलेले आहे। तर बघा, याची लेस सिंपलच लावून घेतलेली आहे, पण गोल्डन कलरची आहे। गोल्डन कलरची लेस जी आहे कोणत्याही ब्लाऊजवर आपली मॅच होते। शॉर्ट स्लीव्हजच मी इथं शिवून घेतलेली आहे। हा पण ब्लाऊज कटोरीचाच आहे। तर हा 30 साईजचं ब्लाऊज आहे। तर पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झालं आणि आता आपण याला साईडला ठेवून घेऊ। आता आपण तिसरं ब्लाऊज घेऊ। तर बघा, तिसरं ब्लाऊज किती छान आणि मस्त असं ट्रेंडिंगमध्ये खूप अशी डिझाईन चालणार आहे। तर बघा, ट्रेंडमध्ये खूपच चालत आहे ही डिझाईन। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि ही डिझाईन शिवल्याच्या नंतर तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे अगदी धावून येतील, कारण ही डिझाईन खूप आता ट्रेंडमध्ये चालत आहे। आणि ही पॉप स्लीव डिझाईन, तर बघा, स्लीव्ज पॉप खूप मस्त असा घातल्याच्या नंतर कम्फर्टेबल वाटतो आणि अगदी व्यवस्थित असं परफेक्ट आपल्याला दिसायला पण खूप सुंदर दिसतो। तर तुम्ही पण नक्की पॉप स्लीव्ज बनवून बघा। तर बघा, पूर्ण असं ब्लाऊज आपण रेडी करून घेतलं आणि घातल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं बसतो। तर बघा, पूर्ण आपण हे ब्लाऊज तयार झाले, आणि याचं कटोरीचं हे पण ब्लाऊज आपलं कटोरीचंच आहे। तर पूर्ण ब्लाऊज आपलं इथं रेडी झालेला आहे। तर अगदी बघा, इथं फिनिशिंग सोबत आपलं इथं रेडी झालेलं आहे। तर याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या नेक्स्ट चॅनलवर बघायला मिळेल। तर तुम्ही तो चॅनल नक्की बघा। भारती डिझाईन चॅनल या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। तर बघा, इथं छोटंसं फूल आपण इथं लावून घेतलं, आणि इथं बघा सो बटन अशी लावून घेतलेली आहे। खूप मस्त दिसते। तुम्ही पण अगदी ट्राय करा। आणि ही लेस लावून घेतलेली आहे अगदी कॉन्ट्रास्ट कलरमधून, आणि गोल्डन आणि रेड कलरमधून लेस आहे। तर अगदी मॅच होत आहे। तर बघा, आपलं ब्लाऊज हे रेडी झालं, आणि आता आपण याला साईडला ठेवून घेऊन आता घेऊ आपण नेक्स्ट ब्लाऊज। तर बघा, आपण घेतलेला आहे चौथं ब्लाऊज। तर इथं बघा, चौथं ब्लाऊजची आपली डिझाईन किती छान आणि मस्त बदामी गळ्याचा पूर्ण आकार जो इथं दिलेला आहे, किती छान आणि मस्त। तुम्ही पण नक्की ट्राय करा। पेपर कॅनव्हास मी याला अटॅच करून ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे, पण खूप छान अशी मस्त अशी दिसते पाठीवर, आणि घातल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित आणि शोभून अशी दिसते। आणि बाया पण विचारतात, कुठं शिवलं ब्लाऊज, का शिवलं। ज्या कस्टमरला मी ब्लाऊज शिवून दिलेला आहे त्यांच्या पाठीवर अगदी मस्त दिसते, आणि बाई बघतच राहतात। तर बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करून बघा। तरी मी ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे, थोडा मिस झाले आता माझ्या हाताने, तर मी ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला नाही। तर अशाच पद्धतीने माझ्या नेक्स्ट व्हिडिओ पण येईल। तर पूर्ण ब्लाऊजची आपण अशी डिझाईन तयार करून घेतली, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि स्लीव्ज याची मी 10 इंचाची घेतलेली आहे। तर बघा, इथं स्लीव्ज आपण एल्गो स्लीव्ज आपण तयार करून घेतलं। तर पूर्ण एल्गो स्लीव्ज पूर्ण, आणि बॉर्डर खूप छान अशी दिसते। तर बघा, बॉर्डर आपली एकदम मस्त। आणि हा पण कटोरीचं ब्लाऊज आहे। कटोरीचं ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेला आहे। तर बघा, पूर्ण ब्लाऊज आपले पाहून झालेले आहे। तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ, आणि व्हिडिओ जरी आवडला तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका। लाईक नक्की करा। अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय। तर बघा, पूर्ण आपण ब्लाऊज बघून घेतले, आणि बघा, कमेंट करायला विसरू नका। कमेंट नक्की करा, आणि मी अशाच छान व्हिडिओसोबत डिझाईन ब्लाऊजसोबत पुन्हा येईन। तर धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।